आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। वरून त्याचे सर्वे केले की 2.5 एकर याचं जर तूर असेल तर याची 20 गुंठे लिहा, बाकीचं लिहू नका, बाकीचं आम्ही बघत बसू। ही सारी परिस्थिती आमची सरकारनं आमच्यावर ओढावून आणली। त्याच्यामुळं आम्ही स्पष्टपणे यावर्षी नारा दिलाय, स्वाभिमानीचा नारा आणि कर्जमुक्त 7/12 हा नारा आमचा स्पष्ट झालेला आहे। 2,25,000 रुपये ज्या कंपनीला माफ झालेले तर तिचं नाव आम्हाला क्लिअर केलं नाही त्यांनी त्याच्यामध्ये, परंतु एकच कंपनी आहे त्याचं नाव आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की बाबा, आणि जेव्हा त्यांनी विचारलं होतं 11,000 कोटी रुपये हे जे केलंय हे प्रफुल्ल शरद ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी परभणी जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि परभणी जिल्ह्यामध्ये 17 तारखेला सिंगणापूर फाटा येथे आम्ही बेमुदत रास्ता रोको आंदोलन करणार आहोत। परभणी जिल्ह्यामध्ये 7 कारखान्यांपैकी 3 कारखाने चांगला दर देत आहेत, 2700 पेक्षा जास्त, परंतु 4 कारखाने जाणून बुजून शेतकऱ्यांच्या घामावर डल्ला मारत आहेत। त्याच्यामध्ये मग G7 गंगाखेडचा कारखाना असेल, 21 शुगर सोनपेठचा असेल, लक्ष्मी नरसिंह शुगर आमडापूरचा असेल आणि तुळजा भवानी जे सेलू आणि जिंतूर या इथला एक कारखाना असेल, हे 4 कारखाने मिळून शेतकऱ्याच्या घामावर डल्ला मारायले। हे स्वाभिमानी शेतकरी संघटना सहन करणार नाही। जिल्ह्यातील तमाम ऊस उत्पादकांना घेऊन राजू शेट्टी साहेब आणि आम्ही 17 तारखेला सिंगणापूर फाटा येथे 10 तारखेपासून बेमुदत रास्ता रोको आंदोलनाला बसत आहोत। जिल्ह्यातील तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की राजू शेट्टी साहेब 600 किलोमीटरवर येऊन आपल्या ऊसाला भाव मिळण्यासाठी परभणी जिल्ह्यामध्ये येत आहेत। आपणही त्या दिवशी घरी न राहता सगळ्यांनी रस्त्यावर उतरा आणि 2700 रुपये आपल्या पदरात मिळवून घेऊ, एवढं या प्रसंगी आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो।